लावा ताईला कितल्या आट्या वाजते मैमुक्ती ही हवा ताईला कितल्या आट्या वाजते मैमुक्ती ही हवा संतो दादा करतोय नवा नवीन नसला का बक्षीस लावा संतो दादा करतोय नवा नवीन नसला का बक्षीस लावा मथुरा करतोय माझी सर ताईला कितल्या आट्यावर महत्वाचा सामना दोन विजयी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात. नाणेफेकीचा कौल झाला, टॉस जिंकला आणि प्रथम निर्णय घेतलाय तो AKM स्मृती आणि मानसी स्पोर्ट्स देरवली गावदेवी गावठाण या संघाने क्षेत्ररक्षणाचा. तिसरा सामनाच्या रात्रीतला आपण बाद सामन्याला होती सुरुवात. पहिला बॉल पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय. क्षेत्ररक्षक बिगानी आता चेंडूवरती फेकी होईल, तद्वर घेतली जाणारी एक सिंगल. पहिलं चढक विनीत माळीला आपण बाद गोलंदाजी मार जिथे विनीत माळीला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती ॲज अ आयकॉन म्हणून खेळत असताना तो पाहायला मिळतो आहे. विनीत माळी मैदानाच्या आतमध्ये आहे. विनीत काशीनाम माळीला आपण पाहत आहोत गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये. आणि जिथे पहिल्याच बॉलवरती सिंगल आली आघाडीची जोडी, एका बाजूला टीमचा कॅप्टन सागर मारुती गायकवाड आणि त्याच्या साथीला रोशन कदम. यावेळेचा बॉल खाली राहिला. इथून मात्र घडला तरी काय, बॅटर बीट, विकेट कीपर बीट, शॉट थर्ड मॅन बीट, रन्स मिळतील या बॉलवरती. बाईचा आलेला हा चौकार. चौकार येत असताना पाहायला मिळाला. 22चा चौकार आला. संघाची धावसंख्या वधारती आहे. रोशन यावेळेला शफल झाला. बॉलने वळण घेतलेलं पाहायला मिळालं होतं. धावा थांबवण्यासाठी सक्षम आहे विनीत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने येत असताना पाहायला मिळाला. पंचांचा इशारा आला. इथून लेग बाय झाली. या संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुन्हा एकदा वधारेल. 6 बनलेले आहेत. रोशन कदमने अद्याप अकाउंट ओपन केलेलं नाहीये. 2 बॉल फेस केले त्याने. एक लेग बाय झाली, एक बाई झालेली पाहायला मिळाली. त्यामुळे त्याच्या बॅटवरती संपर्क झालेला नाहीये बॉलचा अद्याप. पण वेलला बिलॉंग करणारा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये. त्याला आपण पाहत आहोत सध्या परिस्थितीमध्ये रोशन कदम. त्या फलकावरती धावा 6 बनलेले आहेत. पुढचा बॉल. यावेळेला बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडूच्या खाली येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये झेल टिपण्यात आला. फलंदाज क्रमांक पहिला बाद. संघाचा नेता कर्णधार, संघाचा कॅप्टन आउट. पहिला धक्का लागलाय. आपण अनेक वेळेला म्हणतो ना की धुरोधार्तता क्रिकेटमध्ये सर्वाधिक मोठा शब्द आहे. डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करावी लागते. 5 षटकांचा सामन्याला नुकतीच सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये अटॅक इज अ फॉर्म ऑफ बेस्ट डिफेन्स म्हणत असताना मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज सागर बाद झालाय. टीमचा नेता आहे. संघाचा लीडर हा नीडर असावा लागतो. त्याने नीडरच बॅटिंग करण्याच्या प्रयत्नात तो बाद झालाय. मागील मॅच मध्ये संघासाठी उपयुक्त पूर्ण खेळी साकारणारा, मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जिंकणारा 39 रन, ज्याच्या 40 रन 14 बॉलमध्ये पाहायला मिळाले. 1 षटक 12 धावा आणि 2 विकेट. ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा पाहायला मिळाला तो फलंदाज पंकज पाटील बाजाचा बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दाखल झालेला पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील. 40 धावा मागील मॅच मध्ये.
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, वेग 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 प्रचंड वेग आहे या गोलंदाजाच्या भात्यामध्ये. अनेक चेंडू आहेत. पा ऍक्शन रिप्ले. फुलरलेनचा बॉल पहिल्याच बॉलवरती मन बनवलं होतं पंकज पाटीलने. स्विच हिट करण्याचा खोला टाकला. फुलरलेनचा बॉल होता. वेग धारण केलाय. प्रचंड वेग पाहायला मिळतोय. जणू काही सातत्याने आपण पाहिलं ना की गोफणीमधून दगडच टाकतोय तो. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा पाहायला मिळाल्यात. त्या एकंदरीत 6 धावा धावफलकावरती आहेत, ज्यामध्ये 22चा चौकार, लेग बाईकचे एक सिंगल, अर्थात गोलंदाजाच्या अकाउंट मध्ये रन्स येईल ती केवळ एक धावफलकावरती बनलेल्या त्या 6 फलंदाज बाद झाला एक. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अपयश ज्या संघाने जिथे पचवलेलं आहे, असे 2 संघांना आपण नेक्स्ट मॅच मध्ये पाहणार आहात. एका बाजूला तुम्हाला पाहायला मिळेल तो अर्थात सुई एक्सपोर्ट दापोली, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळणार आहे दत्ता शेट प्रतिष्ठान. एका बाजूला भगतवाडी सुखापूरचा संघ पाहायला मिळेल, अक्षय पवार आणि त्याच्या अगेन्स्ट अंकुर सिंग नेक्स्ट मॅच मध्ये. परंतु अगदी त्याच वेळेला बेलवलीचा एक वेगवान गोलंदाज, उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू गोलंदाजी मार्कवरती अजय पाटील. अजय पाटील येत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये त्याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतं. स्क्रीनवरती त्याला आपण पाहत आहोत. ज्या रीतीने गोलंदाजी करतो, वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला खेळला. शॉर्ट स्क्वेअर लेग तैनात आहे. सिंगलचा प्रयत्न, इथून मात्र रन्स वेगाने कंप्लीट झाली आहे. राधे एंटरप्राइजेस चिरलेचं एक क्रीडांगण ऐतिहासिक वसा आणि वारसा जपत चाललंय. या मैदानावरती सातत्याने अनेक खेळाडू चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत असताना मला मिळालंय. मला राज गोठणकरचा खेळ या मैदानावरचा राधे एंटरप्राइजेसच्या रजनी ट्रॉफी मधला आजही आठवतो. राज गोठणकर चर्चेत त्यावेळेला आला ना, त्यावेळेला ज्याने या मैदानावरती प्रदर्शन केलं होतं. SP संघामधून त्याला आपण अनेक वर्ष खेळताना पाहायला मिळालं. मुळात कांदिवलीमधून त्याच्या प्रवासाला सुरुवात झाली होती अशरफ खान याच्या साथीने. पुढचा बॉल गोलंदाज सज्ज होईल. इथे मात्र स्विच हिट केला. लोअर फुलटोज होता, फुलटोज वसूल केला. बॅकवर्ड पॉइंटला रन्स मिळतील 4. हा आलाय पंकज पाटीलच्या बॅटमधून चौकार. आधुनिकतेचा आविष्कार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. खरं तर पंकज पाटील तेच स्ट्रोक खेळतो, इम्प्रोवायझिंग. यावेळेला खेचून मारला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. रन्स मिळतील त्या 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लॉफ्टेड ऑफ ड्राय, आलाय चौकार. चौकार आलेला पाहायला मिळालाय. इनसाइड आउट खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाही आहे याची जाणीव चांगली होती. पंकज पाटील चेंडूच्या मेरिट वरती बॅटिंग करत होतो. आजचा दिवस त्याचा आहे. सातत्याने ज्या रीतीने तो बॅटिंग करत असताना मला मिळालाय, बॅटला लळा लागलाय त्याच्या धाबांचा. यावेळेला लोअर फुलटोज होता. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. काय क्षेत्ररक्षण, कमालीचे एफर्ट्स. विनीत माळीला आपण पाहतो वेगाने धावत असताना तो पाहायला मिळाला. आयकॉन खेळाडू म्हणून आपण का त्याची निवड करण्यात आली आहे. आज त्याचं हे फिजिकल फिटनेसच्या जोरावरती सातत्याने मैदानाच्या आतमधलं वावरणं, त्याचा आत्मविश्वास नेहमी चांगला पाहायला मिळाला आणि त्याच कारणास्तव त्याचं प्रदर्शनही चांगलं होत आहे. धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. ते एकंदरीत 2 स्कोरकार्डवरती रन्स आहेत त्या 17. पुढचा बॉल पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न.
शरीर भेदक मारा पाहायला मिळाला. सिंगल कंप्लीट होईल. रन सेकरीत असताना पाहायला मिळाली लेग बायच्या स्वरूपामधून. या सामन्यामध्ये शाहीजी मोमीन यांना आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहत आहोत. त्यांच्या साथीला जय पवार यांना आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आज पवारांच्या यादीतले ही नाव थोडंसं माझ्याकडून चुकून राहून गेलं. आणखीन एक पवार आहेत. जय 11 या नावाने संघ अनेक वर्ष त्यांनी संघ बांधलेला पाहायला मिळाला. परंतु सध्या JP पॅनल चर्चेत आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पुन्हा वळतो आहोत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. अराउंड विकेटने आल्यात. लिडिंग एज घेतली आहे. यष्टिरक्षक गाफील राहिला होता. झेल बनू शकलेला नाहीये. रन्स मिळते इथून एक. लेफ्टी बॅटर यावेळेला जिथे मात्र आपण पाहिलं रोशन कदमच्या बॅटमधून एक सिंगल आली. षटक एकंदरीत दुसरं संपलं. 2 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते एकंदरीत 19 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना प्रियांशी अँड प्रियांक 11 ओळे टीम धावफलकावरती आहेत 19-1. एकोणीस धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. पाटील साहेब यांना आपण पाहत आहात. टेप बॉलचे षटक आहे. गोलंदाजी मार्क मध्ये शुभम पाटीलला आपण पाहत आहोत. टेप बॉलचा वापर. पहिला बॉल ऑन साइडला लोअर फुलटोत होता. एक एक्स्ट्रा कव्हर खोलण्यात आला. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे जो बॅकवर्ड आहे. रिव्हर्स स्वीप आणि स्विच साठी हा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे. पुढचा बॉल या वेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. वेगाने टाकला होता बॉल. उसळी घेणारा थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतं. यशांच्या पाठीमागे एक चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण आणि अगदी चांगल्या संघ बांधणी करण्यात आलेली पाहायला मिळाली. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहतात. रिदम पहा. फॉलो थ्रू त्याचे ऍक्शन क्लीन आहे आणि त्याचमुळे शुभम पाटील चर्चेचा विषय राहिलाय. यावेळेचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. गॅपमध्ये डीपमध्ये प्रोडक्शन ठेवलंय. पहा गोलंदाजी तिथेच करायची असते ना गोलंदाजाने जिथे आपले क्षेत्ररक्षक सजवले जातात. हे शुभम पाटीलला चांगले ठाऊक आहे की आपला क्षेत्ररक्षक कुठे उभा आहे. तशीच गोलंदाजी करत असताना तो पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे. तिसऱ्या षटक प्रगती पदावरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला सुयोग स्पोर्ट्स दापोली आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना दत्ताशेठ प्रतिष्ठान भगतवाडी सुखापूर. 2 संघांना आपण पाहणार आहात. नेक्स्ट मॅच मध्ये उपविजेते आहेत. पहिल्या मॅचचे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. धावांचं ग्रहण लागले की काय रोशन कदमच्या बॅटला. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. एका धावेने संघाला पुढे घेऊन जावं लागेल रोशन कदमला. ते अद्याप त्याला करता आलेलं नाहीये. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. अद्याप आपण रोशनच्या अगेन्स्ट पाहिलं तर 3 डॉट आलेले आहेत. 3 सिंगल 6 बॉल त्याने फेस केलेत. 6 चेंडूमध्ये केवळ 3 धावा तो नॉट आउट बॅटिंग करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॅकवर्ड ऑफ द स्क्वेअर. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. सेकंड रन कंप्लीट. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या जिथे टेप बॉलच्या षटकामध्ये 26 धावा आल्या एका क्षणाला असं वाटलं होतं प्रणयजी मात्रे की टेप बॉलवरती जास्तीचा धावा बनणार आहेत. अपवाद होतं ते षटक. विनीत माळीने बॅटिंग केली होती. कारण तिथून पुढे धावा आलेल्या नाही आहेत टेप बॉलच्या षटकामध्ये. याही षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 4 धावा आलेल्या आहेत. शेवटचा 1 बॉल येणं बाकी आहे. पकड मजबूत झाली आहे याही षटकामध्ये असं म्हणता येईल. धावफलकावरती रन्स आहेत एकंदरीत
23. क्लीन बोल्ड. फर्निचर डिस्ट्रॉय केला. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. बॅटर आउट. सर्वांची शर्यत बघाया पब्लिक आले जिल्हे गावाच्या दीपक पाटील ही जोडी आठवण आले सर्वांची शर्यत बघाया पब्लिक आले जिल्हे गावाच्या दीपक पाटीलची जोडी अरे जाईल तिथल्या आट्यावर नवीन बॅटर सुहास पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आपण स्क्रीनवरती पाहत होतो या स्पर्धेचे प्रणेते उद्घाते, या स्पर्धेचे यशस्वी असे आयोजक, ज्यांनी खरं तर या मैदानावरती ही क्रिकेटची परंपरा आणि बांधिलकी जपलेली आहे. राधे एंटरप्राइजेस या अगदी व्यावसायिकतेच दुनियेतील राजा माणूस दीपक शेठ पाटील साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहत होता. 23 बनलेल्या 2 बॅटर आउट झाल्यात. मैदानाच्या आतमध्ये पंकज पाटील आणि सुहास पवार गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होतोय. संदेश ठाकूर दाखल होत असताना बाला मिळतो आहे. पहिला बॉल, पहिला चेंडू कमी गतीचा यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. एक गोष्ट अद्याप अनाकलनीय आहे. या संघाकडे सचिन मोरे आहे, या संघाकडे भावेश उल्वेकर आहे, या संघाकडे साहिल खानावकर आहे, परंतु बॅटिंगसाठी त्यांची वाट पाहावी लागते. जो भावेश उल्वेकर आघाडीला बॅटिंग करतो, जो सचिन मोरे आघाडीला बॅटिंग करतो, त्यांना अद्याप पाहायला मिळालेलं नाहीये. रन्स त्यामुळेच आलेले नाहीत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथून मात्र थेट यष्टिरक्षकाचा वेध चेंडू घेईल. आणखीन एक डॉट बॉल सातत्याने येत आहेत आणि त्याचं पर्सेंटेज वाढू लागलंय. गावदेवी गावठाण हे ते नाव आहे. भल्या भल्या संघांना धूळ चारलेली आहे. खरं तर या उरण तालुक्याचं नाव मोठं करणारे असे यशस्वी संघ मालक अतुल शेठ मळवी साहेब यांच्या मालकीचा संघ. राष्ट्रवादी घाटकोपरची स्पर्धा असू द्यात, किंबहुना पुण्याच्या देवरोडची स्पर्धा असू द्यात, किंबहुना गोव्याची स्पर्धा सांगेम प्रीमियर लीग असू द्यात, कुठे जिंकला नाही हा संघ आणि कुठे गावदेवी गावठाणने आपल्या गावाचं, किंबहुना आपल्या ग्रामदैवताचं, आपल्या उरण तालुक्याचं. आणि अतुल शेठची एक खासियत आहे की ग्रामीण खेळाडूंनाच घेऊन खेळायचं. या संघाचा एक असा हुकमाचा एक्का संघाकडे नाहीये, तो सुधीर तांडेल. त्यावेळेचा बॉल बाकफुटला आले होते, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मला ती स्पर्धा आजही आठवते. राष्ट्रवादी चषक गावदेवी गावठाण खेळत होता, समोर डिंगडॉंग होती आणि एक गोष्ट त्यावेळेला झाली नाही जी क्रिकेटमध्ये होते. त्यावेळेला आवर्जून सुधीर तांडेल म्हणाला होता, जे होईल ना बघितलं जाईल. पहिला बॉल घेतला, कृष्णा सातपुतेला बोल्ड केला होता त्याने. काय सटक टाकलं होतं त्यावेळेला. रायगड एक्सप्रेस असंच नाव मिळालं नाही त्या गोलंदाजाला. आज मात्र भावपूर्ण श्रद्धांजली असेल. उरण पनवेल प्रीमियर लीग आहे आणि कदाचित सुधीर तांडेल असते तर निश्चित आज त्यांना आपण पाहिलं असतं, आणि तेही गावदेवी गावठाणमध्ये. पुढचा बॉल हा फुलर लेनचा बॉल होता, ऑन साईडला झालेला. इथे केलेला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल येत असताना पाहायला मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. 25 धावा धावफलकावरती आहेत. एका चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिला. इथे 3 डॉट बॉल आलेले आहेत, ज्याचा मी आवर्जून उल्लेख करतोय. ग्रामीण क्रिकेट यावर्षी मलाही योग जास्तीचा आला, जास्तीचा स्पर्धा करण्याचा. त्यामुळे साहिल कानावकर असेल, सचिन मोरे असेल, भावेश उल्वेकर असेल, यांचाही खेळ जवळून पाहण्यामध्ये पाहिलेला आहे. यावेळेला उसळी घेणारा बॉल,
उसळी घेतली आणि उसळी सोबत फेकून दिलाय. हुक करत असताना धावांना बुक केलाय. शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. पाच जिथे मात्र 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. गोलंदाजी मार्क वरती कोंबडभुजे एक्सप्रेस. आपल्या फिटनेसच्या जोरावरती याही गोलंदाजाने सातत्याने गेले अनेक काळ गाजवले आहेत त्याने. मैदानाच्या आतमध्ये विनोद भगत येतोय. गोलंदाजी मार्क वरती कोंबडभुजे गावाला बिलॉंग करणारा, वेगाने गोलंदाजीसाठी जाणला जाणारा आणखीन एक खेळाडू. धावफलकावरती 31 बनलेले आहेत. कॅमेरामॅनची कमाल आपण पाहिली 24 ला इव्हेंटच्या माध्यमातून. या स्पर्धेला चेअर्स करणाऱ्या चेअर्स गर्लला दाखवण्यात येत असताना मला मिळालं. हा चॅम्बो आहे आमच्या सोबत. खरं तर त्यालाही आपण खेळताना पाहणार आहात. 24 ला इव्हेंटची टीम देखील खेळते. स्वतः संदेजी पाटील साहेब आहेत. आणि या वर्षी ना संघ सातत्याने चांगला फॉर्मात राहिला आहे, कारण ही जोडी फॉर्मात होती. गावासाठी चांगले क्रिकेट खेळलेलं पाहायला मिळालं. बोरले टीम. यावेळेला फुललेंचा बॉल एक्सा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. झेल बनलेला नाही. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. सुहास पवारने मागील मॅच मध्ये काय अफलातून इनिंग साकारली होती. त्याने दर्जेदार बॅटिंग केली होती. आज संघाला आवश्यकता आहे, त्यामुळे त्याला इथे बॅटिंग करावी लागणार आहे. एकंदरीत आपण पाहिलं 26 धावा बनवल्या होत्या 13 बॉल मध्ये, ज्यामध्ये षटकार 3 पाहायला मिळाले होते. लगातार 3 बॉल मध्ये त्याने 3 षटकार 1 चौका ठोकला होता मागील मॅच मध्ये. प्रिव्हियस मॅचचं प्रदर्शन चांगलं होतं. त्या मॅचचं कंटिन्युएशन इथे दाखवा लागणार आहे सुहास पवारला. सुहास नामदेव पवार. स्ट्रायकर एंडला यावेळेला लोअर फुल टॉस पिक केला. पिकअप स्ट्रोक लॉंग ऑफला केला. क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला हुडकावणी देत रन्स मिळतात. 4 आला चौकार. डीजे महेश पंडित, डीजे मॅडी आहेत आमच्या सोबत. हा दादरपाडा उरणचा एक उत्कृष्ट डीजे मास्टर. यावेळेला एक्सा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये पंकज पाटील आउट. या संघामध्ये मी सर्वांची नावं घेतली, परंतु एक उत्कृष्ट क्रिकेटर माझं नाव त्याच्याकडून कदाचित घेता घेता राहिलं गेलं. वलवलीचा बाहुबली या संघामध्ये आहे मुकेश शिलटकर. यालाही आपण पाहतात, ज्याच्यावरती अनेकांनी प्रेम सातत्याने दाखवलेलं आहे. मुकेश या संघामध्ये पाहायला मिळतोय. तौफिक शेख आहे आदिलीचा खेळाडू, परंतु बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये नेऱ्याचा सुपरस्टार येत असताना पाहायला मिळतोय सचिन मोरे. ताफलकावरती धाबा स्थिरावलेले आहेत. एकंदरीत आहेत त्या 38, 38 ऑन द बोर्ड. 38 धाबा दाफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 38 आहेत. रन्स बनावा लागतील. शेवटचं षटक आहे. काही चेंडूचा खेळ अद्याप बाकी राहिलाय. पुढच्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉलवरती 3 मोठे प्रहार करावे लागतील. यावेळेला लोअर फुलटोस होता. एक्सा कव्हरला गॅप मध्ये सचिन आला आणि पहिल्याच बॉलवरती सचिन मोरेच्या बॅटमधून येतोय चौकार.
विनोद भगतच्या अगेन्स्ट आल्या आल्या सचिन मोरेच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. जणू काय त्याने मेसेज दिलाय प्रतिस्पर्ध्याला नाही चालणार, रणबंदी झुगारली आहे. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या दोन्ही टीमचे कॅप्टन आम्ही आपलं लक्ष देतो आहोत. चला लवकरात लवकर या अक्षय पवार आणि त्याच्या अगेन्स्ट अंकुर सिंग टॉस साठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला होता. थेट यष्टीरक्षकाचा वेग चेडू घेत असताना पाहायला मिळतोय. रोहा, मुरुड, तळा किंवा अगदी त्याच वेळेला पुणे अशा ठिकाणी यावर्षी सातत्याने या आयकॉन खेळाडू खेळत असताना म्हणून आपण महाराष्ट्रभर भ्रमंती करतोय. सचिन मोरे त्याला आपण पाहत आहोत. एक डॉट आल्यानंतर कदाचित रिव्हर्स लिहिलाय का यापुढे 42 बनलेले आहेत. 3 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. शेवटचा बॉल राहू शकतो या सत्रातील. यावेळेला ऑन साईडला केला, गॅप मध्ये रन्स निश्चित मिळणार. धाव मिळतील 4. सचिन मोरेने शेवट गोड केला. रन्स मिळतात 4. आला चौकार. 6 ऑन द बोर्ड. 47 रनचं टार्गेट आहे. नेक्स्ट मॅचचा आपण करतो आहोत टॉस. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आपलं लक्ष वेधू. चला त्वरित या नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. एका बाजूला अंकुर सिंग आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना एका बाजूला अक्षय पवार पाहायला मिळणार आहे. डू ऑर डायची सिच्युएशन आहे. जिंकणाऱ्या संघाचं अस्तित्व कायम राहील. पराभूत होणाऱ्या संघाला या स्पर्धेच्या बाहेर जावं लागणार आहे. टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम कॅप्टन. शेवटचा कॉल राहील. चला त्वरित या. एका बाजूला संघ आहे सुएक स्पोर्ट्स दापोली, सुहाजी म्हात्रे साहेब आणि प्रफुल्लजी विचारे साहेब यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला दत्ताशेठ प्रतिष्ठान, भगतवाडी, सुकापूर. अक्षय पवार तर मी लक्ष वेधेत. आमचे स्वयंसेवक अक्षयला घेऊन आला तरी चालेल. तो चलिए बात करेंगे धनु सेठ मड़वी. देखिए जिनके सुबह से टॉच किया जाएगा यहाँ पर हमारे निखिल सेठ मड़वी भी. देखिए बात करेंगे सभी मैच के आनंद लेते हुए किशोर दादा मड़वी. हाँ बात करेंगे मुकाबला. देखिए बात करेंगे दत्ता सेठ प्रतिष्ठान, भगतवाड़ी, सुखापुर और उसके साथ है और हेड इज द कॉल्स. हेड देखिए पर अक्षय पवार ने टॉस जीते हैं. धनु सेठ जाइए आपके वीआईपी डैश में तशरीफ रखिए. अक्षय पवार सबसे पहले यहाँ पर डिसीजन क्या रहेगी और टीम में कुछ चेंज बदलाव दिखने को मिलेगा. चलिए बात करेंगे अक्षय पवार. देखिए प्ले बनते कि डिनर के लिए थे, शायद उनकी टीम मीटिंग होना थोड़ा सा बाकी है और उन्होंने डिसीजन यहाँ पर पेंडिंग रख रहे हैं. यहाँ पर से अंकुर बेस्ट ऑफ लक. आपको बताना चाहूँगा जब डिसीजन आया नहीं तो जरूर अंकुर थोड़ी सी आपसे यहाँ पर चर्चा करना चाहेंगे. यहाँ पर जरूर एक फोटो सेशन के बाद डिसीजन तो अक्षय पवार के हाथों में रहेगा. अक्षय आपको 2-3 ये पर पहले यहाँ पर डिसीजन आपको पता होगा. अंकुर सिंह क्या आपको लगता है? आपने तो बहुत सारे रखे आईपीएल के पहले. सबसे पहले कांग्रेचुलेशन बात देना चाहूँगा. आपने ग्रामीण भी अच्छी खेले, ओपन क्रिकेट से. क्या ग्रामीण क्रिकेट के लिए एक अच्छी प्लेटफॉर्म है यहाँ पर से उड़न पनवेल प्रीमियर लीग और उसके साथ एक आइकॉन के साथ? जी सर, मतलब सर ये बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म है कि यूपीपीएल जैसा मतलब टूर्नामेंट अपना उड़न तालुका में हो रहा है. ये बहुत ही गर्व की बात है. और जो ये सारे प्लेयर्स हैं ग्रामीण स्तर के और जो उड़न पनवेल के जो भी प्लेयर्स हैं, आइकॉन के साथ खेलने के साथ फ़ायदा ये है कि आपको उनके साथ बहुत सारे एक्सपीरियंस शेयर करने को मिलता है. वो अपने एक्सपीरियंस शेयर करते हैं कि मतलब किस तरीके से आपको प्रेशर को मतलब सिचुएशन को हैंडल करना है, प्रेशर को हैंडल करना है. तो ये बहुत ही अच्छी अपॉर्चुनिटी है. इस मतलब टूर्नामेंट के आयोजक हमारे राधे इंटरप्राइजेस जी के वो मतलब बहुत बहुत धन्यवाद बोलना चाहूँगा जिन्होंने इतना शानदार टूर्नामेंट ऑर्गेनाइज़ किया है. और आने वाले समय में ऐसे टूर्नामेंट कराते रहें और ऐसे प्लेयर्स को मतलब बढ़ावा देते रहें.
अंकुर जी, ओपन में आपको आसान रहता है गेम प्लानिंग, या जो बतौर आइकॉन एक या दो इनके साथ इतना आसान रहता है? नहीं सर, मतलब ओपन में सर थोड़ा इजी इसलिए रहता है क्योंकि हम लोग साथ में खेलते रहते हैं और मतलब ऑल ओवर इंडिया टूर्नामेंट्स खेलते रहते हैं, तो थोड़ा इजी रहता है। आइकॉन टूर्नामेंट में अगर हम ये 2-3 दिन पहले आके प्रैक्टिस करें तो थोड़ा कम्युनिकेशन करना थोड़ा इजी हो जाता है, लेकिन हम लोग को वैसा टाइम मिलता नहीं है। सो इट्स अ वेरी डिफिकल्ट टास्क कि आप सीधा मैच खेलने आ रहे हो और आप आके सीधा प्लेयर से कम्युनिकेशन करो, तो मतलब बहुत डिफिकल्ट टास्क है। लेकिन सर इट्स अ क्रिकेट, कोई नहीं, हम हर रोज़ मतलब नया नया सीखते ही रहते हैं। इस मैच में कुछ चेंज ऑफ बदलाव देखने को मिलेगा, और दीपक से संतोष से सुनील शेठ मड़वी आने वाला सीजन देखिए उन्होंने बताया कि ठाणे रायगढ़ प्रीमियर लीग ये देखने को मिलेगा। इन आयोजनकर्ताओं के बारे में क्या कहना चाहोगे? आप तो जुड़े हुए पहले से शुरुआत से रायगढ़ में, और उसके साथ साथ इस टीम में आपको क्या इस मैच में कुछ बदलाव देखने को मिलेगा? जी सर, मतलब 1-2 चेंजेस हमारी टीम में रहेगी, और मैं सुहास सेठ को बहुत बहुत थैंक यू बोलना चाहता हूँ कि मतलब वो लगातार मतलब मुझे बिलीव करते हैं, क्योंकि फॉर्म एक ऐसा है कि आप हमेशा एक जैसा नहीं रह सकता, कभी ख़राब रहता है कभी अच्छा रहता है, लेकिन उनका जो बिलीव है वो मेरे ऊपर हमेशा बना रहता है। तो उनको दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ, और जो भी टूर्नामेंट ऑर्गेनाइज़र हैं इस तरीके के टूर्नामेंट्स ऐसे ही कराते रहें और बेहतरीन कराते रहें आने वाले समय में। जैसा कि आपने बताया कि रायगढ़ थाने प्रीमियर लीग भी होने वाला है, तो ये इसमें कॉम्पिटिशन भी बहुत बढ़ेगा और बहुत ही और भी अच्छे अच्छे प्लेयर्स आपको देखने को मिलेंगे। बहुत बहुत शुक्रिया। देखिए ये थे अंकुर सिंह, सुविगा स्पोर्ट दापोली के कप्तान। डिसीजन देखिए कुछ समय के लिए पेंडिंग है। अक्षय पवार क्योंकि डिनर का समय था, थोड़ा टीम मीटिंग, उसके बाद आ जाएगा डिसीजन। तब तक के लिए चलते हैं कमेंट्री बॉस जय सर। उत्तरार्धाला सुरुवात झाली आणि श्री गणेश इथे होता होता राहिलाय. थोडी काळजी घ्या, बॅट लागली आहे कदाचित, क्रॅम्प आलाय, पहा थोडं काळजी घ्या. तिथे ऋतिक पाटील आहे, त्याला आपण पाहत आहोत. खरं तर दुखापतीला सामोरं जातोय, स्ट्रेच करण्याचा प्रयत्न होता आणि त्यामध्ये तो अडचणीमध्ये आहे. 25 अर्धशतक या वर्षीच्या हंगामामध्ये ज्याच्या बॅटमधून बाला मिळाल्या आहेत, एक मालिकाभराची कार त्याने या पर्वामध्ये जिंकलेली आहे. आणि उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये आज आयकॉन खेळाडू म्हणून विनीत माळीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्याला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. स्क्रीनवरती तुम्ही पाहताय एक उत्कृष्ट गुणलेखक प्रणय म्हात्रे यांना तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. हे समालोचन कक्ष पाहायला मिळत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 इव्हेंट्स आमचे कॅमेरामन अमोल याला देखील तुम्ही पाहत आहात. खरं तर सर्वांचंच कौतुक करायला हवं. आज या स्पर्धेला मोठं करण्यासाठी आदरणीय दीपक शेठ पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या स्वप्नातून साकार होणारा क्रिकेटचा सोहळा आज मात्र रंगत असताना मला मिळतोय. इथे खरं तर सर्वाधिक महत्वाची बाब या स्पर्धेची ही राहिली ना, आकर्षणाची बाब. उद्या लावणीही पाहायला मिळणार आहे. उद्यापासून लावण्यानाही सुरुवात होणार आहे. चेअर्स गर्ल तुम्ही पाहतात. 24 तारखेला खरं तर गौतमी पाटील यांचं नृत्य तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून निश्चित पाहाल. सर्व गोष्टी चर्चेचा विषय राहिल्या ते स्पर्धेच्या माध्यमातून. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये राधा पाटील महाराष्ट्राची आणखीन एक उत्कृष्ट नृत्यांगणा यांनाही तुम्ही पाहणार आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर 4 व्हीलरसाठी कार आहे, बेस्ट बॅटर्ससाठी बाईक आहे. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पारितोषिक पाहायला मिळालेली आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांक 3 लाख, द्वितीय क्रमांक 1.5 लाख, तृतीय क्रमांक 75,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 40,000 रुपये व मानाचा करंडक दिला जाणार आहे. प्रेक्षक वर्गाची पर्वणी आणि गर्दी राहते या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण नेहमी पाहिलेलं आहे 2 तालुक्यांना एकत्रित आणणारे हे क्रीडांगण आहे. खरं तर याच मैदानावरती आपण पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, या कर्नाटक या राज्यातील खेळाडूंना प्रथमच खेळताना पाहिलं होतं. याच मैदानावरती सोन्याची चैन मागील 2 हंगाम जर का आपण पाहिले तर 2 कार पाहायला मिळाल्या होत्या. ज्यामध्ये एक ओंकार देसाई आणि एक प्रफुल्ल ठाकूरने जिंकलेली गाडी पाहायला मिळाली होती. अनेक जिंकते विक्रम या मैदानावरती रंगलेले आपण पाहिलेले आहेत. विक्रमांच्या नोंदी या मैदानावरती नेहमीच पाहायला मिळाल्या. अगदी प्रेक्षक वर्गाची गर्दी याच मैदानावरती बनत असताना पाहायला मिळाली. रेलिंगच्या समोर सातत्याने 5 ते 6 रांगा लागताना आपण या मैदानावरती पाहिलेल्या आहेत. नव्हे तर या मैदानावरती प्रेक्षक वर्गाला बाजूला करण्यासाठीही अनेक वेळेला जिथे आयोजकांचा दमछाक झालेलाही आपण पाहिलेला आहे. त्यामुळे हे क्रीडांगण आहे ना, क्रिकेट रसिकांनी नेहमीच पसंतीस उतरलेलं आहे. आज तुम्ही पाहिलं तर क्रिकेटच्या 2 पॉवर हाऊस म्हणून संबोधल्या जाणाऱ्या उरण आणि पनवेल तालुक्यांना एकत्रित खेळताना पाहतात. त्यामध्ये ऑल इंडियन आयकॉनचा तडका देण्यात आलाय. एक दुखापत झाली आहे, स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता. खरं तर 24 इव्हेंटच्या माध्यमातून विनीतला बाहेर आणण्यासाठी गाडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. थोडासा दुखापतग्रस्त आहे तो. आणि
त्याच कारणास्तव तो मैदानाच्या बाहेर येतोय की खेळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होईल हे पाहावं लागणार आहे. 24 इव्हेंट्सला मी विनंती करेन, विनीतला आपण दाखवावं. थोडेसे क्रॅम्प्स येत आहेत, खरं तर जास्तीचा प्रवास हल्लीचे खेळाडू करतायत. दिवस रात्र त्यांना आपण खेळताना पाहतो आणि म्हणून या दुखापतींना त्यांना सामोरं जावं लागतंय. पायाला क्रॅम्प आला, दुखापत आहे आणि त्याचमुळे की काय मैदानाच्या आतमध्ये वाहन जात असताना पाहायला मिळत आहे. खरं तर विनीतला मैदानाच्या बाहेर आणलं जात आहे आणि त्याच्या जागेवरती बॅटिंग करण्यासाठी अजय पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहे खरं तर प्रफुल्ल पाटील चॅम्बोला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. असा चेहरा राहिला, असा बॅटर राहिला. तालुक्याचं क्रिकेट, जिल्ह्याचं क्रिकेट, आयकॉन खेळाडू म्हणूनही खेळतोय. ही जोडी जी आहे ना नंबर 1ची आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहत आहात. एका बाजूला खरं तर संजयजी पाटील आणि प्रफुल्लजी पाटील यांना दाखवण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. 24 इव्हेंट्स ही संकल्पना ज्यांनी अंमलात आणली आणि आमचा डीजे मॅडी महेश पंडित याला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. या मॅचकडे वळूयात. सामन्याला सुरुवात होतीये. दुखापतीनंतर विनीत मैदानाच्या बाहेर आलाय. संचितचं कौतुक. पहिल्याच बॉलवरती बॅकवर्ड पॉइंटला अजय पाटील मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने ठोकला चौकार. चौकार आलेला पाहायला मिळाला. यावेळेला लोअर फुलटोस पाहायला मिळाला होता. समोर खेळण्याचा प्रयत्न कव्हरचा क्षेत्ररक्षक वेगाने येईल. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 2 धावा वेगाने कंप्लीट. अंकुर सिंगचं लक्ष वेधूयात. अक्षय पवारने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. अंकुर सिंगला मला वाटतं बाबू शास्त्रना काही प्रश्न IPLचे विचारायला हवे होते. खरं तर IPL मध्ये रोहित शर्माला त्याने गोलंदाजी केली. नेट्स मध्ये रिषभ पंतला गोलंदाजी केली. युवराज सिंग सोबतही तो दिसला. मोहम्मद कैफ सोबतही दिसला. असा खेळाडू आज उरण पनवेल प्रीमियर लीग खेळतोय. त्याहूनही मोठी गोष्ट काय हवी. यावेळेला हेलिकॉप्टर अजय पाटीलच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. साईड स्क्रीनच्या वरतून थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार बाला मिळाला. रनचे सोपवू लागले. पहिल्या षटकामध्ये सचिन मोरेच्या अगेन्स्ट हल्ले, प्रति हल्ले, चांगले स्ट्रोक अजय पाटीलच्या बॅटमधून बाला मिळाल्यात. रन्स बनल्यात एकंदरीत 12. पूर्वार्धामध्ये पहिल्या षटकामध्ये रन्स पाहायला मिळाल्या होत्या केवळ आणि केवळ 6, ज्यामध्ये आपण पाहिलं 6 मध्येही ज्या एक्स्ट्राच्या जास्त होत्या. बॉल उजव्याशीच्या बाहेर. क्षेत्ररक्षक तैनात. पॉइंटला रन्स मिळणार नाही. इथून डॉट बॉल येतोय. 12 धावा धावलक्यावरती आहेत. टार्गेट आहे या सामन्यामध्ये. रन चेस चालू आहे. एकंदरीत 47चा पाठलाग चालू असताना जिथे मात्र धावलक्यावरती 12 बनल्यात. येणारे चेंडू राहिले ते एकंदरीत 24 बॉल आणि 35 धावसंख्येची गरज. खरं तर बाबूशा सरांनी एक मेसेज माझ्यापर्यंत निश्चित पोहोचवला. प्रतीक पाटील टेंभुलीचा, केवल केणी दो मात्र आपण पाहिलं गोरसाईज आहे आणि त्याच वेळेला विनीत माळे. हे तिघे आहेत ना, हे एका माळ्याचे मनी आहेत. तिघे जीवलग मित्र आहेत. प्रतीक पाटीलने जाणीव करून घेतली की विनीतला मोठी दुखापत नाही आहे ना, कारण विनीत मैदानाच्या बाहेर आलेला आहे. क्रॅम्प आलाय त्याला. हे तिघे आहेत ना, हे तिघे बंधुतुल्य मित्र आहेत. त्यामुळे विनीतला दुखापत झाली, त्यामुळे प्रतीकचा संपर्क होत असताना मला मिळाला होता. मैदानाच्या आतमध्ये सुहास पवार
गोलंदाजी मार्कवर येत असताना पाहायला मिळतं. षटक क्रमांक 2 मध्ये सुहास पवार फिरकीचा जादूगार, भल्या भल्याना आपल्या फिरकीच्या तालावरती थया थया नाचवणारा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असा फिरकीचा गोलंदाज आहे सुहास. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अनेक मैदानं गाजवलेले आहेत त्याने. बिर्ला कॉलेजचं मैदान, बिर्ला संघाकडून सातत्याने याही खेळाडूला आपण पाहिलं होतं. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आउटसाइड एज, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतोय. साहिल खानावकर आहे. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. येणारे 23 बॉल राहिले आहेत आणि 35 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. विजयासाठी अजूनही सामन्यामध्ये खूप काय बाकी आहे. तिसरी लढत, पुढचा बॉल. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर वेग प्रचंड होता. हा बॉल दिशाही नाही. वाईट बॉल येत असताना पाहायला मिळतं. अतिरिक्त धाव वेगाने टाकला होता. क्विकर बन चांगला पाहायला मिळाला सुहास पवार. ज्या वेगाने गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. कला कौशल्य चांगलं आहे त्याच्याकडे आणि त्याच गोष्टी तो इथे दाखवत असताना पाहायला मिळतं. दुसरे षटक आता होतं सुहास पवारला आपण पाहतोय. व्हाईट बॉल आलेला पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. याही वेळेला बॅटची लिडिंग गेज घेतली, पाठीमागे चाललाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल कंप्लीट. अनेक वेळेला रवींद्र जडेजा आणि सुहास पवार यामध्ये मला एक साम्य वाटतं त्यांच्या गोलंदाजीमध्ये. ते अर्थात दोघेही गोलंदाजी करत असताना काही सेकंदामध्ये काही मिनिटांमध्ये आपलं षटक संपवतात. अनेक वेळेला वीरेंद्र सहवाग असंही म्हणाला, रवींद्र जडेजाचं षटक असं संपतं एखादं लेसचं पॅकेट फोडावं ते खाण्याच्या आधी त्याचं षटक संपतं. सुहास पवारही त्यातला. आणखीन एक डॉट बॉल होतोय. प्रत्येक बॉल सुवर्ण मध्ये चांगला सापडलाय त्याला. थेट यष्टीरक्षकाकडे निघणारा चेंडू राहिला. डॉट बॉल येतोय. फलंदाजाला भ्रमामध्ये चकित करणारी, त्रिधा तिरपीड उडवणारी आणि विचार करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बीट केलाय. इथे मात्र घडलं तरी काय, फलंदाज इथे हिट विकेट स्वरूपामध्ये झालाय बाद. बॅटर हिट विकेट आउट. विवेक पाटील बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मला मिळेल. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती तो बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना मला मिळतोय. लाल दुपट्टा आपण ऐकला, परंतु लाल रंगाच्या बांगडीची चर्चा आता सोशल नेटवर्किंग साईडवरती जास्तीची आहे. कारण बॅटरने बॅटिंग केली तरीही लाल रंगाच्या बांगडीची गीते येतात. क्रिकेट आहे, क्रिकेटला हल्ली मात्र आपण मंत्रमुग्ध करणाऱ्या संगीताची जोड येत असताना मला मिळालेली आहे. फलकावधी 14-1 फलंदाज बाद झालाय. 14-1 47चा पाठलाग चालू आहे. निखिलजी धुमाळ आपलंही हार्दिक स्वागत समालोचन कक्षामध्ये. खरं तर हृदयाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. हाही बॉल यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. प्रत्येक फलंदाजाचं स्वागत भव्यच झालंय. बॉल वळण घेत आहेत, खेळपट्टी साथ देते आणि सातत्याने आपण पाहिलं तर सुहास पवार चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतो. आणखीन एक डॉट बॉल. या षटकामध्ये केवळ आणि केवळ धावा आल्या त्या 2, विकेट प्राप्त केली ती 1 आणि बहारदार रुबाबदार कामगिरी सुहास पवारची मैदानाच्या आतमध्ये. फलकावधी धावा पडलेल्या आहेत त्या 14, येणारे चेंडू राहिले ते 18 बॉल 33ची गरज. पाहिजे लुई विटो गुची शनल लाल कलर. गोलंदाजी मार्कमध्ये साहिल खानावकर दाखल होतं. नावड्याचा एक वेगवान गोलंदाज. मी या खेळाडूंची नावं सांगता
एक एक खेळाडू एवढा मातब्बर आहे या संघामध्ये, एवढी मोठी नावं आहेत की जो 12वा खेळाडू म्हणून या संघामध्ये आपण पाहिलं तर एका बाजूला जिथे रोहित घरतला आपण पाहिलं वरचे ओळ्याचं आहे, त्याच्या नावावरती सोन्याची चैन आहे. त्यामुळे आज आपण या संघामध्ये एक एक जो खेळाडू आहे तो मोठ्या दर्जाचं क्रिकेट खेळलेला आहे. मुकेश शेलटकर मैदानावरती आहे शॉर्ट थर्ड मॅन मध्ये, अगदी डीप मध्ये एक पाहायला मिळतो. बॅकवर्ड पॉइंट आहे. पुढचा बॉल यावेळेला टेप बॉलच्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल सुमित डोंगडेच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकार येत असताना मला मिळालाय. चांगला स्ट्रोक. पुढचा बॉल साहिल. याही वेळेला आणखीन एक तडाखा, उंच आणि तितकासा लांब चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सरप्राईज सरप्राईज, ओरिजिनल इज बॅक. सुमित डोंगडे बॅक इन ऍक्शन, ठोकतोय षटकार. ढगात लाइटिंग लावायला सुरुवात केली आहे. लांबलचक स्ट्रोक येत असताना मला मिळत आहेत. फटके चांगले येत आहेत. सुमित डोंगडेच्या बॅटमधून थोडासा शांत राहिला. एका खेळाडूची बॅट अद्याप शांत आहे. मी या स्पर्धेमध्ये मी निश्चितच अपेक्षा करेन त्या खेळाडूला मी असं पाहिलं ना की जिथे लेफ्टीने षटकार मारले नाहीत तिथे त्याने षटकार मारले. चॅलेंजेस का कुठच्या गोलंदाज आणि फिल्डरने दिले ना, तो सामना त्याने जिंकून दाखवलाच म्हणजे समजा. हा बॉल फुललेनचा, इथून मात्र शॉट फाईन लेग. वेगाने येत असताना क्षेत्ररक्षक तिथे बाला मिळाला. तौफिक शेख सिंगल आली आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल, व्हाईट बॉल. त्यावरती +1, एकंदरीत 2 आल्यात. 33 हव्या होत्या. येणारे आता बॉल राहिले 16 मध्ये 21 ची गरज. मैदान जिंकली नाहीत. अनेक खेळाडूंवरती हावी राहिला. एक काळ होता मुंबापुरीमध्ये फेकी आणि फेकी चालायची, त्यांच्या अगेन्स्ट त्याने बॅटिंग केली. 3 कार जिंकले आणि आज पुन्हा एकदा तो आलाय. यात राधे एंटरप्राइजेसच्या नगरीमध्ये ओमकार देसाईची बॅट कदाचित पुढच्या मॅच मध्ये बोलली ना तर खूप काय पाहायला मिळेल, कारण हे मैदान त्याच्यासाठी खूप काही सुखकारक आनंददायी आहे. अनेक वेळेला चांगलं प्रदर्शन त्याचं पाहायला मिळालेलं आहे. गटसी क्रिकेटर म्हणून मी त्याच्याकडे नेहमी पाहतो. कृष्णा सातपुते आज काळ धरून बसलेला आहे, कारण त्याच्याकडे 11च्या 11 स्टार होते. हा एकटा स्टार होता SP टीम मध्ये, केवळ एकटा स्टार, तरी आजही नाव तागत त्याचं चांगलं आहे. डावी एष्टी सोडून जाणारा हा बॉल इथे शॉर्ट फाईन लेग नाही, आता डीप मध्ये फाईन लेग ठेवण्यात आलाय. व्हाईट बॉल इथेही आहे. व्हाईट +1. एकंदरीत धावा आलेल्या आहेत त्या 2. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. जिथे धावफलकावरती 28 धावा धावफलकावरती आहेत. 16 बॉल. विजयासाठी अजूनही 19 ची आवश्यकता राहिली आहे. टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर, डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट हा उपाधी अगदी ओमकार देसाईच्या नावावरती बिरुदावली जिथे शोभून दिसते. पुढचा बॉल हा उजव्या एशीच्या बाहेर होता. एक्सा कव्हरला क्लासिकल अंदाजामध्ये एक्सलंट टायमिंग, ब्युटिफुल प्लेसमेंट, ठोकला चौकार. धावफलकावरती धावा जिथे मात्र आपण पाहत आहोत त्या 32 आहे. देणारे 15 बॉल, आता 15 ची आवश्यकता. षटक महागड आणि खर्चिक राहिलंय. महागड आणि खर्चिक इथे साबित होत असताना मला मिळत आहे. यावेळेचा बॉल इथून मात्र बाला मिळाला फाईन लेगला. हे षटक व्हाईटच राहिलंय. DRS ची मागणी करण्यात आली. फिल्डिंग टीमने व्हाईट बॉल साठी चॅलेंज केलंय. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येत असताना मला मिळतो आहे. निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन पेंडिंग आहे. राधे एंटरप्राइजेस पुरस्कृत दीपक शेठ पाटील, सुनील शेठ मडवी, संतोष शेठ पाटील साहेब यांच्या स्वप्नातून साकारलं जाणारं हा भव्य दिव्य सोहळा आज तुम्ही पाहतात.
ऍक्शन रिप्ले पाहिले जाईल, विविध बाबी पाहिल्या जाणार आहेत, विविध अँगल्स इथून पाहिले जातील. बॉल एक्झॅक्टली कुठून निघून गेलाय. उरण पनवेल प्रीमियर लीग, उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महासंग्राम आपण पाहत आहात. हा वाईट बॉल आहे, वाईटच दिला जाईल. फिल्डिंग टीमने DRS गमावलेला आहे. एक्स्ट्राची धाव इथून येत असताना मला मिळते आहेत. ओंकार देसाईला तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. प्रतीक पाटील आहे त्याच्या साथीला. प्रतीक पाटील हा लकी चॅम्प राहिला ओंकार देसाईचा आणि तो नेहमी त्याच्या सोबतच पाहायला मिळतो. निखिल चौधरी असेल, आकाश चौधरी असेल, ही अशी नावं आहेत ना, गेले अनेक वर्ष ओंकार देसाईच्या सोबतच आहेत. मग त्याच्या सुख दुःखामध्ये नेहमीच हे सोबतच दिसलेत. आकाश पाटील असेल, निखिल पाटील असेल, वाळकेश्वरचे प्रतीक पाटीलला तुम्ही पाहता ओंकार देसाईच्या साथीला आहे. तो पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील धानिवचा आहे आणि तो नेहमीच त्याच्या सोबतच असतो. आणि दौरा कुठेही असू द्यात, मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर वेगाने पुन्हा एकदा थेट यष्टीरक्षकाचा भेद घेणारा डॉट बॉल येत आहेत. गोष्टी महत्वाच्या आहेत. खरं तर तुम्हाला चेंडूच्या मेरिटवरती बॅटिंग करावी लागणार आहे. सुमित डोंगडे ज्या रीतीने तो खेळतोय, एक हाती किल्ला बांधतो किंवा एक पात्री अभिनय करतो. सातत्याने चांगलं प्रदर्शन त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळालंय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. चालू तर चालू काय सागरच्या माध्यमातून इथे 2 कॅचेस ड्रॉप झालेले आहेत. या षटकाची सुरुवात कॅच ड्रॉपने, या षटकाचा शेवट कॅच ड्रॉपने. धावफलकावरती धावा बनलेल्या आहेत. ते एकंदरीत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आहेत त्या 35. येणारे 12 बॉल 12 धावसंख्येची गरज. अरे असंच कोणाला नंबर 1चा ताज मिळत नाही. डीजे मॅडीला आम्ही नंबर 1चं यासाठीच म्हणतो ना, पहा सिलेंडरचा बाटला महाग आहे म्हणून त्याने हे गाणं लावलं. थोड्या पूर्वी रोहित गरजचा मी उल्लेख केला होता. वरच्या ओळ्याचा जो 12वा आहे त्याच्याकडे सोन्याची चेन आहे, त्याच्या नावावरती त्याने सोन्याचं गाणं वाजवलं होतं आणि म्हणून डीजे मॅडी हा चर्चेचा विषय राहिला. लाल बांगडीचा उल्लेख केला त्यावेळेला लाल बांगडीचं गीत आलं. सामन्याकडे वळूयात. 12 बॉल 12ची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्कवरती साहिल भावेश उल्भेकर येतं. आडवा बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना मला मिळाला भावेश उल्भेकर. खरं तर सातत्याने खेडूकपाड्याचा याही खेळाडूचं नाव चर्चेचा विषय राहिलेला आहे. भावेशला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. त्याचा खेळ सर्वाधिक महत्वाचा राहील, कारण जर बॅटर ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला फटका बसतोय चेंडू हवेमध्ये. क्षेत्र अक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचलेला, झेल बनलेला नाही. विरुद्ध दिशेने जात असताना कॅचेस सतत ड्रॉप झाल्यात. सुमित डोंगडे आज मात्र नशिबाच्या गोळ्याच खाऊन आलाय. इथे यावेळेला कॅच ड्रॉप झाला होता विवेक पाटीलचा. 5व्या बॉलवरती त्याने डबल रन्स घेतलेली आहे. विरुद्ध दिशेने जात असताना झेल घेणं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु हे कॅचेस ड्रॉप होत आहेत. 10 चेंडू 10ची आवश्यकता आहे आणि इथून मात्र घडलं तरी काय, फलंदाज यष्टीचितरित्या होतोय विवेक पाटील आउट. सभी को खबर दे दो, शेर वापस आ गया. विनीत माळी पुन्हा एकदा आलाय दुखापती नंतर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये तो येत असताना मला मिळतोय. खर तर
अनेक खेळाडू असे राहिलेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हाताला दुखापत झाली आहे, हात फ्रॅक्चर आहे. अगदी अनिल कुंबळेचा जबडा फ्रॅक्चर होत असताना त्याने गोलंदाजी केलेली पाहायला मिळाली. अगदी त्याच वेळेला आपण पाहिलं होतं वॉटसनची पायाला दुखापत होऊन ही बॅटिंग, यावेळेचा बॉल बॅटची लिडिंग एज. मुकेश शिलेटकर पाहत राहिलाय, झेल व्हायला हवा होता, सिंगल आली आहे. त्याचा खेळ आपण पाहिला होता. कल्ट्री बॉल्सला पाहिलं होतं, हात तुटला होता, त्याने बॅटिंग केली होती. क्रिस वोक्सला आपण पाहिलं होतं, हाताला दुखापत होती, एक हात गळ्यामध्ये घालून आला होता बॅटिंगला. अनेक किस्से आहेत. मग प्रत्येक खेळाडूने केलेला आहे तो कारनामा. आज पुन्हा एकदा बॅटिंगसाठी विनीतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. गटसी आहे खेळाडू आणि गटसी राहायलाच हवं. 8 बॉल आणि 9ची आवश्यकता राहिली आहे. शेवटपर्यंत हार मानायचं नाही. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. 8 बॉल 9ची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 9 बिहारवाल्यांना पेटून उठला मराठी माणूस तर काय करू शकतो. खर तर ते दाखवून दिलं होतं ओंकार देसाईने आणि ते सेलिब्रेशन सर्व काही सांगून गेलं. मैदानाच्या आतमध्ये पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना मला मिळतो आहे भावेश उलबेकर. यावेळेला इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. काय स्ट्रोक केलाय, चौकार. क्लास 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 आणि क्लास. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. जागा बनवली, स्वतःशी पुटपुटला आणि काय स्ट्रोक पाहायला मिळतं. सुमित डोंगडे 19 धावा, 8 बॉल त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. 42 ऑन द बोर्ड. पुन्हा एकदा समोर, यावेळेला लॉंग ऑफला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅच फिनिश ऑन ही स्टाईल. सामना संपवला सुमित डोंगडेने. मॅच जिंकली. 8 विकेट राखत असताना AKM स्मृती अँड मानसी स्पोर्ट्स डेरवली गावदेवी गावठाण या संघाने 8 विकेटने सामना जिंकलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित डोंगडे राहिलाय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. अक्षय पवारने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. अंकुर सिंग आपल्याला बॅटर त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत, याकडे मी लक्ष वेधेन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सुमित डोंगडे राहिलाय. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अकदार सुमित डोंगडे पुन्हा एकदा चर्चेत आलाय. काय बॅटिंग केली त्याने. 9 चेंडू 25 धावा, नॉट आउट. खरं तर सामना अडखळतोय की काय, अशा परिस्थितीमध्ये त्याने बॅटिंग केलेली पाहायला मिळाली. सुमित डोंगडेच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 25 आल्या, ज्यामध्ये 3 उत्तुंग षटकार देखील पाहायला मिळाले होते.